कर्कटावरी ठेवुनिया कर्कटावरी ठेवुनिया कर्कटावरी ठेवुनिया शिहार गळा कासे पितांबर शिहार गळा कासे पितांबर शिहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी कंठिकौस्तुभमणि विराजितो कंठिकौस्तुभमणि विराजितो शिहार गळा शिहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येचे ध्यान आवडे निरंतर येचे ध्यान तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने पाहिल श्रीमुख आवडीने पाहिल श्रीमुख आवडीने हार गळा कासे पितांबर शिहार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर शिहार गळा कासे पितांबर हृदयेची ध्यान निरंतर येचे ध्यान निरंतर येचे ध्यान हा विठोबा रघुमाई गोपाल तुम्हारी हरी जय जय विठोबा रघुमाई हरि जय गोपाल कुमार हरी विठोबा रघुमाई गोपाल कुमार हरी जय जय विठोबा रघुमाई हात वरती हरी विठोबा गोपाल कुमार हरी जय हरि जय जय विठोबा रघुमाई हरि जय गोपाल कुमार कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे जय कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय आलोचनी सुख झाली ओ साधी तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव बहुतास ताची जोडी अरुण विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव सर्व सुखाची आगर रघुपादेवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण गोकुळी चल चल मला कृष्ण गोकुळी दुष्टा चढकाप सुटला 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 दुष्टा चढकाप होता कृष्णाचा अवतार
आनंदाने करते घोष आनंदाने करते घोष होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर आनंदे करते कैलासजी महाराज पवार त्यांना साथ करतील भजन सम्राट सदानंदजी महाराज कडुळे शत्रुघ्न महाराज पठाडी कृष्ण गो कृष्ण गो कृष्ण गोणी जन्मला कृष्ण गोणी जन्मला कृष्ण गोणी जन्मला कृष्ण जन्मला
कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पसुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदी नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर पांडुरंगा ईश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी भावीचे सहजातीच्या चरणवदा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माहे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत चिंतया माहे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका
दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. सर्वांचं श्रद्धास्थान ऐश्वर्य संपन्न संत वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरू भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा. यामध्ये आमचे हरिभक्तिपरायण प्रकाशजी महाराज साठे यांची स्वामी समर्थ कथा, त्यांच्याकडूनच मला हे निमंत्रण मिळालं. आयोजक आमच्या सीमाताई संतोषरावजी बडे, पोलीस निरीक्षक संतोषराव बडे, ॲडव्होकेट राज आव्हाड, निखिलजी बांगर, हनुमानजी बडे, आमचे तिकडचे जे बी बडे वकील साहेब, इथलं सर्वांचं दादा काकू आका, मृदंगाचार्य शत्रुघ्न महाराज पठाडे, थोर गायनाचार्य आमचे कैलास महाराज, कडुळे महाराज, गीते महाराज, संतोष महाराज, खिल्लारी महाराज, चौरे बाबा, इकडे उभे असलेले सर्व बाबा, विनेकरी बाबा, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. व्यासपीठावरची सर्व महात्मे मंडळी त्यांनाही नमस्कार. बसलेल्यातही काही महाराज असतील, सर्वांची नावं मला माहिती नसते, ते सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज. प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन. अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणून पुन्हा सगळ्या संयोजकाला धन्यवाद देतो. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंगवाले तुम्ही सुंदर, पत्रकार, अजून कोण असेल ते. म्हणून पुन्हा एकदा सीमाताई, संतोषराव, राज आव्हाड, निखिलजी, हनुमान बडे, तिकडचे वकील, या सर्व संयोजक मंडळीला आणि त्यांचे सर्व सहकारी संयोजक, ज्यांची नावं मला माहिती नाही पण सर्वांच्या प्रति आदर आहे, त्या सर्व संयोजक मंडळीला सुंदर नियोजन केल्याबद्दल धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही दररोज येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल ऐश्वर्य संपन्न संत असा शब्द सध्या आला की नाव भगवान बाबा, नाही तर संताचा आणि ऐश्वर्याचा काही संबंध येत नाही. उलट आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, सदैव सुडके,
जवळी येता चोर जाके जवळी येता चोर जाऊ पुढती भिके जाऊ पुढती सदैव सुनेगे जवळी येता चोर जागे जाऊ पुढती भिके सदैव सुनेगे जवळी येता चोर जागे जाऊ पुढती भिके घर सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. मी त्या दिवशी उल्लेख केला, आमचे संतोषराव होते तिथे. प्रकाशराव लगेच गेले. दद्वयम नास्ति दंतानां भद्वयम भूरि भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकं पद्वयम ग्रह कर्मणि. हे आमचे संत. द्वयम नास्ति दंतानाम, ते म्हणतात दोन द आमच्या दाताला लागत नाही. द्वयम नास्ति दंतानाम, दोन द म्हणजे दही न दूध. हे नीट आहे का? मग खाता काय? भद्वयम भूरी भोजनम, दोन भ भाजीन भाकरी, हे दोन भ. व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम, द्वयम उ अस्माकम वृत्ती. आमचा व्यवसाय दोन उ म्हणजे उष्णन उधार. मग घरची श्रीमंती काय? फद्वयम ग्रह कर्मणी, दोन फ म्हणजे फुटके भांडेन फाटके कपडे. हे मराठी कळते ना. दोन फ, दोन भ, दोन द आणि दोन उ. द्वयम नास्ति दंतानाम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम ग्रह कर्मणी वगैरे वगैरे. आम्ही सदैव सुडके. बस एक संत भगवान बाबा सोडले की हे प्रमाण सर्वांना लावायचं. ठल ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा. ऐका, भगवान 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 म्हणजे काय? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहायी गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत. हे सहा गुण जिथं आहे, यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. नुसतं आहे नाही, त्याचा वाटप केलेला आहे. जसं भगवंताने वाटप गुणाचा केला तसा या भगवान बाबाने याचा वाटप केला. कोणाला काय दिलं? यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती. अवतारी देवनी नारायणाहाती, अवतारी देवनी करणाहाती, अवतारी देवनी करणाहाती, अवतारी देवनी करणाहाती. थोरविला
भगवंतानी 6 गुणाचा वाटप केला. यश मारुती रायाला, यशे थोरविला मारुती. श्री बिभीषण बाबाला, बिभीषण केला लंकापती. औदारे देऊन कर्णा हाती, कीर्ती दिगंती मिरविली. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, वैराग्य शुकाते बोधुण. ऐश्वरे वाढविला अर्जुन, ब्रह्म सनातन पावविला. ऐकत जा, ऐश्वर्य अर्जुनाला, वैराग्य शुकाचार्याला, ज्ञान दिलं ब्रह्मदेवाला, यश मारुती रायाला, श्री बिभीषणाला, औदार्य कर्णाला. 6 गुणाचा वाटप जसा भगवंताने केला तसं संत भगवान बाबांनी सर्वांना गुण वाटले. जो येईल भगवान बाबाच्या पायावर डोकं ठेवील, हात असा केला की जन्मभर यश. जन्म भूतकाळ आठवा बरं का संतोषराव. जर संत भगवान बाबा जीवनात आले नसते तर जन्मभर कोयते घेऊ ऊस तोडला असता. आता मोठे मोठे अधिकारी झाले. भगवान बाबाची कृपा, यश, श्री. बरं, नुसता धनाचा संचय नाही, एवढाले कार्यक्रम करणं, औदार्य, ज्ञान आहे का नाही. आमचं गुरुबंधू पण शास्त्री नामदेव महाराज आहे का नाही, ज्ञाने उपदेशिला, वैराग्य शुकाचार्य आणि ऐश्वर्य अर्जुन, ह्या 6 गुणाचा वाटप म्हणून तो भगवंत असे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा महाराष्ट्रभर त्यांच्या पुण्यस्मरणार्थ 1 महिन्यापासून चालू आहे सोहळे. बरं का, 1 महिन्यापासून. त्यात आमचे प्रकाश बाबा म्हणले ठीक आहे तो छोटा आहे मला, पण केवढाही मोठा कार्यक्रम तिकडे विदर्भात असला तरी पहिलं त्याला नेतो मी. सांगायला जरा त्यांच्याही गावाला कार्यक्रम असते. प्रकाश बुवाचं गाव या शत्रुघ्नच्या मामाचं गाव असल्यामुळे वेल्डिंग केलं. मला 7 बारे माहित आहे सगळे. बरं जाऊ द्या, विठ्ठला अतिशय सुंदर नियोजन आहे. समर्थ स्वामी देऊ नकोस तुझ्या पाठीशी. त्यांची या ठिकाणी कथा आमच्या प्रकाश बाबांनी केली. सर्वांनी कीर्तनही केली. आज आमच्याकडे काल्याची सेवा आली. वारकरी संप्रदायामध्ये समाप्ती समारोप सांगता हे शब्द आले की चित्र उभं राहतं गोपाल काल्याचं. काला झाला संतोषराव की सप्ताह संपला हे जाहीर करावं लागत नाही. काला झाला की हाला बुवा लोक. आणि काला झाल्यावर जर परत बुवा आला बरं का कडोळे तर का आला. जसं व्यवहारामध्ये अरे पगाराला महत्व आहे, त्याही पेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य आहे. पण हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा सुज्ञ पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं तरी काल्याला येऊन बसते. पा दोघं आले रे. काही काही याच्यावर डोकंही चालवतात, शंका घेतात, ज्यांचा आमच्या संप्रदायाशी काही संबंध नाही, देणं घेणं नाही. अरे काय घेऊन बसले बुवा लोक. किती दिवसापासून उठले सुटले, कुठं चालले काल्याला, कुठं चालले लाहीला, कुठं चालले काल्याला, कुठं चालले दही न लाही. 2 रुपयाचं दही लेखा 1.5 रुपयाच्या लाह्या बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं करून खाता येत नाही का घरी. अरे लेका त्याच्यापेक्षा चांगलं करून खालशील रे. याला महत्व नाही. काय खातो हे महत्वाचं नाही बरं का मामा. कोण देतो. भानुदास गीतिनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीतिनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो
दास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ केवळ साखर फुटाणे पेढे नाही. प्रसाद शब्दाचा अर्थ होतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे फक्त दोघाकडे आहे, संताकडे अथवा भगवंताकडे. जीवाच्या दुकानात प्रसन्नता नावाचा माल शोधून सापडायचा नाही. रोज काजू खातं, बेदाणा खातं, बदामचा शिरा खातं, तरी चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटतं कोणीतरी वाईट घटना याच्या घरात घडली. विचारतात काय, क्यों रोते जे? कौन? आप? मैं नहीं रोता. फिर सुरत ही वैश फोडीली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. प्रसन्नता सार्वभौम राजाला लाजविल एवढी प्रसन्नता संताकडे अथवा भगवंताकडे. याचं नाव आहे प्रसाद. मी त्या दिवशी संतोषराव होते ऐकायला, उल्लेख केला, तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला प्रसन्नता देऊ शकते. प्राप्त परिस्थिती, आता ज्या परिस्थिती तिथे जसे जसे असेल कोणी, ती परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते. फक्त विचार करायचा आहे. ज्याच्या पायात चपला आहे त्याला जर समाधान मिळवायचं आहे, अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा, लगेच समाधान. की देवा अरे ते पाय पोळत चाललं, मला तुटक्या का होईना चपला आहे. ज्याचं मोडकं घर आहे त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर फुटपाथवर रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं रोडच्या काठाला पडलं त्याचा विचार करावा. आणि मग सकाळी पांडुरंगाचे आभार मानावे. विठ्ठला हे उघड्यावर पडलं बिना अंथरुणा पांघरुणाचं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना गरिबाला राहायला घर दिलं, असा विचार आहे. तिथे समाधान. तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकते. त्या दिवशी मी सांगितलं होतं बरं का प्रकाश महाराज, आता तुमचे दोन्ही दैवत गेले, माय गेली बाप गेला, म्हणून त्याच्यावर कीर्तन केलं मी त्यांच्या गावला आहे ना. माय मरण पावली सर्वात मोठं दुःख आहे संतोषराव. पण त्यालाही समाधान मिळवायचं असेल तर डेड बॉडी जवळ मुलगा रडतो चौरेजी, आईचं वय 90 आहे, रडतो तो 55 आहे. दुःख आहे, पण त्याला समाधान मिळवायचं असेल तर आपल्या 90 वर्षाच्या आईच्या प्रेताकडे पाहून विचार करावा की देवा ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, मला 55 वर्ष आईची संगती मिळाली, मी केवढा समाधानी. हा विचार तिथे समाधान. विचारा आमच्या संप्रदायाचे हिरे आहे. शत्रुगुण असेल, तो भरत्या असेल, आपल्या ह्या कैलास भाऊ, कडुळे, गीते, किल्लारी, आनंद आहे. काट कसर केली नाही, कारण नियोजन प्रकाश बाबाकडे होतं आणि त्याचा सगळ्या महाराष्ट्रात गुणीजनाशी संबंध आहे. ते बरोबर मोबाईलवरून वेल्डिंग करतं. विचारा कैलासराव विचार, हो म्हणत जा, विचारा वाचून न पविजी समाधान. हे पहा, तुम्ही जीवन स्वीकारलं ना संतोषराव, दोन्ही गोष्टी घडतात, त्याला जीवन म्हटलं जातं. कबू हासे कबू रोवे. बरं का मामा, रडण्याचाही प्रसंग आहे जीवनात, हसण्याचाही प्रसंग आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे. सकाळी पांढऱ्या कापडामध्ये प्रेत गुंडाळलं, चौघांनी खांद्यावर घेतलं, मडकं धरून पुढचं चालतंय, मागचे रडत निघाले. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणी बाणपोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात.
उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. सुख आणि दुःख याचं मिश्रण ज्याच्यात आहे त्याचं नाव जीवन आहे. कारण जीवनरूपी नदी आहे आणि तिचा उगम जन्मरूपी पहाडावर आहे. जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला. मरण हा समुद्र, जन्म हा पहाड, जीवन ही नदी. ते सुख आणि दुःख या दोन काठातून वाहते. एक नदीचा काठ सुखाचा आहे, एक दुःखाचा आहे. आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे. सुख शांतरम दुःख, दुःख शांतरम सुख. आणि म्हणून दुःखही येणार आहे जीवनात, सुखही. म्हणून माऊल्यांना सांगतो, ज्या दिवशी जीवनामध्ये मनाविरुद्ध घटना घडतात त्या दिवशी टोकाचं पाऊल उचलू नका. रॉकेलचा डबा घेऊ नका, कोरड्या विहिरीवर जाऊ नका, रेल्वेच्या रुळावर जाऊ नका, रोगोरची बाटली घेऊ नका. मग कल्पना करा, प्रकाशराव, ज्या माऊलीच्या मनात आलं आज जीवन यात्रा संपवायची, ही सहन होत नाही. तिचा पती ऑफिसला गेला, मामा मुलं शाळेला गेली, कोणी नाही गावात, एकटी आहे घरात. आतून कडी लावली, दुपारचे 2 वाजले. तिनं ठरवलं रॉकेलचा डबा जवळ घेतला, ओतून घ्यायचं आणि पेटवून घ्यायचं. डबा जवळ आहे, काडी पेटी हातात आहे, निर्णय झालेला आहे. पण त्याही मावशीला आमचे संत सांगतात, थांबा थांबा मावशी, 2 मिनिट. पेटवून घ्यायचं आहे ना, त्याच्या आधी रामायण उघडावा, रामायणातला वनवास काढा आणि वनवासातली सीता वाचा, नंतर निर्णय घ्या. रॉकेलचा डबा आहे, हातात काडीपेटी आहे, आतून कडी लावलेली आहे, निर्णय झाला आत्महत्येचा. पण तिनंही संतोषराव रामायण उघडलं 2 मिनिटासाठी. वनवास, त्यातली सीता. बरं का शत्रुघ्न, ठेवून दे मोबाईल. पिता जनक जग विदित प्रभाव, सका सुरेश ससुर रघुराव, रामचंद्रपती सोवय देही, सोवन महिबिती बामन के. बस 2च लाईनी वाचल्या मामा, 2च लाईनी. पिता जनक जग विदित प्रभाव, जिचा बाप मिथिला नगरीचा राजा जनक, जिचा सासरा अयोध्या नगरीचा राजा दशरथ, आणि जिचा पती ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र. यापेक्षा कोण्या माऊलीचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. 3 संबंध सीतेचे, ती मावशी वाचू लागली. राजा जनकाची लेक, राजा दशरथाची सून, परमेश्वराची पत्नी. काय झालं? राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला आणि परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाचं जंगलात झोपावं लागलं. हे वाचताना हिच्या लक्षात येईल, पांडुरंगा, जनकाच्या लेकीला, दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्षे उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानाने 1 नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही देवा. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. म्हणून कथा कशासाठी आहे? आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी. विठ्ठल प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसादे पाठ आहे सर्वांना. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. याच्या उलट विषादे, आता पाठ नाही, हे आम्ही तयार केला, हे आम्ही तयार केला. ते तितकं बरोबर आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. उलट विषादे सर्व सुखानां हानिरशोपजायते. प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं आणि विषण्ण चित्त हे सुखाची हानी करतं. बरं का शत्रुघ्न? संपत्ती आणि विपत्ती हे मामा फारसं सुख दुःखाला कारणीभूत नाही. बरं का साऊंडवाले? अरे संपत्ती जर सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं उत्तर आहे, त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे, आणि मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न. सकळ सिद्धीचे साधन विठ्ठल विठ्ठल.
हा ना, मन करा बरं का कडुळे, मन करा रे प्रसन्न. बंद नाही झालं, पुन्हा वाजायला लागला. नाही नाही झालं बंद, झालं बंद, झालं बंद, झालं बंद. त्याला एक त्याला कळलं पाहिजे कीर्तनात आहे म्हणून. मन करा रे प्रसन्न. आणि तो प्रसाद फक्त दोघं देतात, संत अथवा भगवंत. संत भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्ताने. म्हणून आपण भाग्यवान आहे. संत काकुळतीला येऊन सांगतात, अरे लेका उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाच्या प्रसादे करा रे भोजन. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. प्रसादे करारे भोजन व्हाल, कोण कोण अधिकारी दे. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन येतं चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णजीनं जे चरित्र केले त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. आणि सर्वांना माहिती आहे, जन्म मथुरेत आहे, प्रागट्य गोकुळात आहे. प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान नंद के घर में नौबत बाजे. मी भागवत करत नाही, उगाच आपलं कशाला यांच्यात नको आपलं डोकं चालवायला. आमचं रामायण असतं. प्रगट भयो भगवान. जन्म लियो मथुरामो. जन्म मथुरेत आहे, प्रागट्य गोकुळात आहे. सर्वांना माहिती आहे, भगवान श्रीकृष्णाचा संबंध 8शी आला, श्रीरामाचा 9शी आला. हे आकडे लक्षात ठेवा. आकडे वीज चोरायचे आकडे नाही. 8चा आकडाच असा आहे मामा, त्याला गाठ नाही. मराठीमध्ये तुम्ही पहा डोळ्यापुढं, 1ला गाठ वर आहे, 2ला खाली आहे, 3ला मध्ये झाली, 4ला खाली, 5ला उजव्या भागाला, 6ला मध्ये गाठ, 7ला वर गाठ, 9ला डोक्यावर गाठ, बिना गाठीचा 8, छत्रीची दांडी. गाठच नाही ना. आणि पुन्हा 9 स्थिर आहे, कुठेही फिरवा. कोणी जर विचारलं तुम्हाला जगातला सर्वात मोठा स्वतंत्र आकडा कोणता मोठा, तर 9. काही म्हणतील 10 नाही कळत का शेजारचं, कळतं ना, पण शून्याचा पाठिंबा घेऊन झालं 10. असं कोणाच्या बळावर कोणी मोठं होईल. आणि जर शून्याच्या मनाला घेतला पाठिंबा काढून तर 1चे काय हाल होईल. स्वतंत्र आकडा 9 आहे मोठा, 9. बरं तो स्थिर आहे, कुठेही फिरवा. 9 2 18, 8 1 9 3 27, 7 2 36, 6 3 9 45, 5 4 9 सगळं 54 5 9 63 6 3 9 8 72, 7 2 9 9 81, 8 9 1 9 सरळ नाही, आडवं लावा. 9 2 18, 8 1 9, 8 2 36, 6 3 9, 36 2 72, 7 2 9, 72 2 144, 4 4 1 बरोबर 9. उद्या मोबाईल करा मला घरी गेल्यावर. अरे तुलसी कहे इस राम को क्यों न भजत, निशंक आदि अंत में एक है, जैसा 9 का अंक. हा स्थिर आहे, स्थिर आहे. 8चा तसा नाही, त्याच्यात चढ उतार आहे. वर जातं खाली येतं, वर जातं खाली. बरं का चौरे बाबा. 8 2 16, 6 1 7, उतरलं खाली. 8 3 24, 4 2 6, 8 4 32, 3 2 5, 8 45, 4 0 4, दिलं खाली. 8 का 8,012. असं वर जातं खाली येतं, वर जातं खाली येतं. जसा 8चा आकडा आहे तसा कृष्ण जीवनाचा संबंध आहे. वर जातं खाली येतं. आवेश आणि पलायन. जरासंधाच्या भीतीनं मैदान सोडून पळाला, हा 8 2 16.
लढाईमध्ये तुटक चाक घेऊन भीष्मावर धावला 8 सकमठेच्या विठ्ठल जाऊ दे आपल्याला बरोबर वेळेत करायचा प्रकाशराव बरोबर वेळेत करू आपण संबंध कैलासराव जन्म झाला अष्टमीला अवतार 8वा देवकीच्या पोटी क्रमांक 8वा प्रगट झाला 8 वर्षाचा विनंती केल्यावर लहान झाला पुढे कार्य केलं 8 स्वरूपामध्ये 8 स्वरूपात कार्य आहे बालकृष्ण लालाकृष्ण राधाकृष्ण युगलकृष्ण गोपालकृष्ण भगवान कृष्ण श्रीकृष्ण आणि योगेश्वर मोजले का नाही तुम्ही मग होशील हो कसं लावता मोजले तर सांगा कोणते कोणते बरं जाऊ द्या नाही मोजलेले बरं म्हणा ते 8वं आहे योगेश्वर कृष्ण हे 8वं स्वरूप कार्य आहे त्याच्या आधी 7वं भगवान कृष्ण आहे त्याच्या आधी श्रीकृष्ण 6वं आहे मग गोपालकृष्ण 5वं आहे युगल कृष्ण 4था आहे राधाकृष्ण 3रा आहे लाला कृष्ण 2रा आहे आणि प्रगट झाला पहिल्यांदा तो बाळकृष्ण आहे बाळकृष्ण नंदा विरोधाभास आहे प्रकाशराव निवडणुकीला उभे नाही पण राम आणि कृष्णात विरोधाभास सांगतो मी राम शब्दात एकही जोड अक्षर नाही कृष्ण शब्दात एकही सरळ नाही क ला अर्धा र न ला अर्धा श असा वेल्डिंग केला कृष्ण राम सरळ रामाचा जन्म भर दुपारी किसनरावचा अर्ध्या रात्री नेमके विरोधात आहे रामाचा दिवसा कृष्णाचा रात्री रामाचा शुद्ध पक्षात कृष्णाचा वद्यात रामाचा नवमीला कृष्णाचा अष्टमीला रामाचा राजवाड्यात न कृष्णाचा येरवड्यात म्हणजे सेंट्रल जेल पुन्हा सांगतो रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे शत्रुघ्न हे आता आमच्या पार्टीचं आहे रामाचं भय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी योजन अभिरामा तनु घनश्यामा दयायुत भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु करारी निज आयुध भुजचारी चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाले कौसल्या माता नाराज झाल्या आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान हाँ माँ अरे क्या माँ माँ कहते हो अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है क्या करो छोटे हो जाओ माता पुण्य बोली सोमति डोली जैसी सुलीला अति प्रिय शीला सुख पर लहान झाला अब तो अच्छा लगता है माँ नहीं क्यों अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे क्या करो छोटा बच्चा क्या करता है रोना सुरू करो रडायला सुरुवात केली बरं का संतोषराव आणि ते रडणं ऐकलं एका दासीनं कैलास भाऊ आणि पडत गेली दशरथजीपर्यंत जय हो महाराज महाराज क्या हुआ महाराज बधाई हो क्या हुआ आपको लाल लाभ है पायी कशाचा नौबत झाला कशाचा ठीक आहे त्याची गरज आहे पण फक्त
अर्धा किलोमीटर स्टेशनवर आलं होतं. साखळी ओढण्यात आली. गाडी स्टेशनवर जाऊ द्या बरं, तू तेच म्हणा, पण थांबा थांबा मला येऊ द्या तिथं. आता हा सोबतचा जर नापास होतो तो बाकीच्याचं काय? अरे आपलं चाललं काय आहे, त्याची गरज आहे मला. जय हो महाराज, बधाई हो. क्या हुआ महाराज? क्या पागल हो गई क्या? पागल आप बनने वाले, क्या हुआ? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनि काना, मानहु ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा, जाई बुलाई बजाओ बाजा. आता आलो तिथपर्यंत बा. दशरथ पुत्र जन्म सुनि काना, मानव ब्रह्मानंद समाना, परमानंद पुरी मन राजा. अरे जाओ बाजे बजाने को लगाओ. दशरथ जीचा आदेश. भर दुपारी एकाएकी वाद्य वाजायला लागलं अयोध्येत. मग एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली. पाणी पिऊ दे त्याला. बाई कशाचा नवबदा पुत्र झाला दशरथ. बाई कशाचा नवबदा पुत्र झाला दशरथ. बाई कशाचा पुत्र झाला दशरथ. पुत्र झाला दशरथ. पुत्र झाला दशरथ. चला चला ते जाऊ. चला चला ते जाऊ. चला चला ते जाऊ. मला कौशल्याचे चला चला ते चला 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 ते चला चला तेथे जाऊ. प्रकाशराव तो संतोष चुकत नाही प्रमाण, पण घरी गेला म्हणजे 2-4 दिवस बिघडते बरं का संतोषराव. हे संतोषराव काल त्याला तरी हा ना. मग घरी गेले की त्याला 2-4 दिवस लेकरूच दिसतं पुढं. हे आपलं काय चाललं, बाळ कौशल्याचे पाहू. हा ते तुझं ते सोडून आता. चला चला तेथे जाऊ. शत्रुघ्न बाळ कौशल्याचे पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. रामाचा जन्म झाला मामा, माय बापाला आनंद आहे. आता मी असं विचारतो संतोषराव, कृष्णाचा जन्म झाला, देवकी पहिल्या एसटीनं समर्थ नगरला आली. या बडे साहेब पेढे वाटलं कधी? तिथे टेन्शन आहे. रामाचा जन्म मायबाप आनंदात आहे, कृष्णाचा जन्म मायबाप चिंतेत आहे. मिठी मारली वसुदेवानं. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जग. रात्री 12ची घटना आहे. रात्री 12ची घटना. आणि माय देवकी रडून म्हणाली, पतिदेव तो गेटच्या पुढचा मोठा दगड पाहना. माझ्या भावानं कंसानं त्या दगडावर 6 लेकरं मारले. बाळणपण झालं की लेकरू ओढून घ्यायचं हातातून, तंगड धरून गरगरा गरगरा फिरवायचा. तिथं नारळ फोडतात लोक देवापुढे, तसं डोकं फोडून मारायचा. 6 मारले. लपवा लपवा जगजेठी, आणि उशीर सुद्धा करू नका. का जणी कंसासी कळले माझ्या माळासी मारले. माझ्या माळासी मारले.
सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी जणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील. आता इथे बरे का प्रकाश महाराज इथे कळतं उठला सुटला व्याख्याता कीर्तनकार बुवा महाराज सगळे आईवर बोलतात. चांगली गोष्ट आहे, आईचं प्रेमच आहे, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण बापानं काय घोडं मारलं म्हणतो मी, त्याचं कुठं प्रेम कमी आहे. बरं का मावल्यांनो, माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येत असेल तर डोळे बंद करा. प्रत्येक माऊलीला आव्हान आहे माझं, आपला आपला बाप आठवा, मग कळेल बापाचं किती प्रेम असते. अरे एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम जन्मदात्याचं. मग असं का झालं, आईचं समाजाला दिसतंय भाऊ बापाचं लपून आहे. लेकीला वाटे लावताना माय लेकी रडतात. ते खेड्यातला शत्रुघ्न, लेक सासऱ्याशी जाता माय लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाझर फुटती. लेक सासऱ्याशी जाता माय धाई धाई रड, गेला डोंगराच्या आड कसा काळजाचा घड. कारण बैलगाडीचा काळ. हे रडणारी माय सगळ्या समाज पाहतो. पण त्याच वेळेला तुम्ही घरात जा, त्या मुलीचा बाप एकटा बसून असेल घरात, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असेल मामा, त्याचं तोंड भिंतीकडे असेल, त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल, आणि 25 वर्षाची ताई नवरी होऊन निघाली, लहानपणापासून सांभाळले तो 25 वर्षाचा इतिहास आठवून बाप ढसा ढसा उपरणं भिजेपर्यंत रडत बसला असं. त्याचं कुठं प्रेम कमी आहे. फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. मी देवकी आणि वसुदेवासाठी सांगतो, लपवा लपवा जगजेठी. अरे हे मायचं प्रेम. पण बापाचं कुठं कमी आहे. प्रकाश महाराज, रात्रीचे 12 वाजले, काळा कुट्टा अंधार आहे, यमुनेला पूर आहे, विजाचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, तरी कृष्णजीला टोपल्यात घातलं आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला बाप, आणि गोकुळात लेकराला सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी परत जेलमध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं प्रेम कमी. विठ्ठल फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला आणि तिकडची बेबी इकडे आणली. सकाळी ती रडायला लागली, रडे माया करे आकांत नामा म्हणे उठती दूत घाबरले कंसाकडे आले. सरकार, तुमच्या नरडीचा घोट घेणारा तुमचा 8वा वैरी जन्माला आला रात्री. यांना काय माहिती काय बदल झाला, 8वा का 8वी. शत्रुघ्न ती शस्त्र घेऊनच निघालं कंस. वडलं मुलीला. देवकी रडायला लागली. प्रकाशराव, दादा 6 लेकरं मारले रे, कधी विरोध केला कर दादा. अरे एवढी मुलगी तरी राहू दे रे वारसदार. काय सांगतायत देवके. पुढे चालून मुलीचा मुलगा झाला, माझ्या बापानं मारायचा नाही. तंगड धरलं, गरगर गरगर फिरवून आदळणार, हातातनं निसटली. आणि तिचे उद्गार आहे, चांडाळा रे माझ्या घातावर टपला का. गडबड करू नका. तुझ्या नरडीचा घोट घेणारा तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला, तो गोकुळात वाढत आहे. हे मायेच्या तोंडून ऐकल्यानंतर दुष्टाच
एवढं पोरग गोड असून कडू कोण नाव ठेवलं? हो ते झालं कडू आला ना त्याच्यात. आनंद आहे पण कडू कशाला पाहिजे? एवढं गोड बोलतय. दुष्टा चळका पसुटला माझ्या घातावर टपला का? तुझ्या नरडीचा घोट घेणारा तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला तो गोकुळात वाढत आहे. हे मायेच्या तोंडून ऐकलं तेव्हा दुष्टा चळका पसुटला. काय ऐकलं? कृष्ण गोकुळी जन्माला. पण एका नाण्याला दोन बाजू. सर्वांना एका वेळी आनंद होत नाही बरं का मामा. एका वेळी आनंद सर्वांना होत नाही. हे पा देवाचा अवतार होय दासा सुख दैत्याभय. विश्वाचे आयुष्य जेणे उजय तो सूर्य उदयाला देखून सबळे पापिया फुटती डोळे डुडुळ्याचे. सूर्याचा उदय झाला म्हणजे सर्वांना आनंद आहे का? सर्व म्हणतात जमला आता सूर्योदय होत आला. पण घुबड म्हणतात आता दिवसभर आम्हाला दिसत नाही. अरे एका पार्टीला आनंद आहे, एक पार्टी दुखी झाली ना. जगाची सुख पहाट चोरा मरणा होणे निकृष्ट. पहाट व्हायला आली की सगळ्यांना आनंद आहे. पण चोरट्याची टोळी दुःखी आहे. लेका कोंबडं ओरडलं अजून भिंत फुटली नाही. तसा देवाचा अवतार होय दासा सुख दैत्याभय. इकडे गोकुळात आणि तिकडे मथुरेत. मथुरेत दुःखाला पारावार नाही पठाणे, पण गोकुळामध्ये सुखाला पारावार नाही. अरे मथुरेत दुःखाला पारावार नसण्याचं आणि गोकुळात सुखाला पारावार नसण्याचं नेमकं कारण कारण बरं का चौरे बाबा. होता कृष्णाचा अवतार. कृष्णाचा अवतार म्हणून आनंद करते घरोघर आणि तिकडे दुष्टा चळका सुटला. एका नाण्याच्या दोन बाजू. कृष्ण जन्म झाला, मथुरेत दुःख आहे आणि गोकुळात आनंद आहे. अहो पण त्यांना आनंद झाला कशावरून? त्यांच्या कृतीवरून बरं का. प्रकाश महाराज ज्या अर्थी त्या अर्थी हा शब्द लावायचा. ज्या अर्थी त्या अर्थी. एक आंधळा होता आणि एक डोळ्यावाला होता. बहुतेक आंधळ्यासोबत एक डोळेवाला असतं, त्याचंही फुकट जमते दर्शन वगैरे काय असं. एका गावात आले बरं का संतोषराव. एका गावात आले, त्या गावाला वेश होती आणि डोळ्यावाला म्हणला आंधळ्या बाबाला, इथं थांब बरं थोडा 10 मिनिट. कुठं जातो? भोपळे आणतो म्हणला. भोपळे भाजीला. आंधळ्या बाबा म्हणला इथं भाजी मंडळी आहे? नाही. हातगाडा? नाही. आणतो कुठून? वेशीजवळ आहे, वेलाला. वेशीजवळ वेलाला भोपळे. आंधळ्या म्हणला किती घसल? 25 काय? बरं मला हे सांग, तार कंपाऊंड आहे का? नाही. कुत्र बांधून आहे का? नाही. मालक आहे का? नाही. आणू नको. आंधळा म्हणतो का? कडू आहे.
डोळावाला म्हणला, लेका तू मी पहिल्यांदा या गावात, मला डोळे असून कळत नाही, कडून तुला कसं काय आंधळ्या असून? माझ्यावर विश्वास नाही का? तुझ्यावर विश्वास ठेवू का? माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतं दिवसभर, विश्वास तुझ्या जाण. डोळ्यावाला आला मामा, त्यानं भोपळा तोडला आणि एक तुकडा चाखून पाहला, कडू. चकित झाला, म्हणला डोळे असून कळलं नाही, आंधळ्या बाबाला कसं कळलं? पायावर डोकं ठेवलं, आंधळ्या बाबा कमाल आहे बा, अरे डोळे असून मला नाही कळलं, तुला पहिल्यांदाच आपण दोघंही या गावात आलं, तुला डोळे नसून कसं कळलं? अरे सोपी गोष्ट आहे, वेशीजवळ वेलाला 25 भोपळे, तार कंपाऊंड नाही, कुत्रं बांधून नाही, राखणवालं नाही, खाण्याच्या लायकीचे असते तर समर्थनगरच्या लोकांनी येलं उपटू उपटू नेले असते. कोणी हात लावला नाही अजून, एकही भोपळ्या खाण्याच्या लायकीचा नाही. असं अनुमान याला म्हणतात, अनुमान. तसं गोकुळामध्ये आनंद झाला. कशावरून? त्यांच्या कृतीवरून. सदा नाम गाती गाते, सदा नाम वाचे गाते, आनंद झाला गोकुळात. कशावरून? त्यांच्या कृतीवरून. ते प्रमाण बरोबर आहे, गुडिया तोरणे, पण या अभंगातलं राहून जाईल ना. मग अभंग हा घेतला आपण, ते गोकुळीच्या सुखा, ते बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे, आमचंही बरोबर आहे, पण याला राग येईल ना ज्याचा, म्हणून ते सदा नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. बरं का प्रकाशराव, ही आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. हिचे शब्द पहा, सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. निवडणूक झाल्यावर विजयी झालेल्याचं नाव घेतलं जातं, अमुक अमुक जिंदाबाद, आणि गुलाल टाकून फुल शब्दावर जास्त जोर द्या, फुल नाचतात. तो प्रकार हे आनंद व्यक्त करण्याचा आहे. सदा नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. ठीक आहे, पण प्रयोजन मनुदिस्य मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. मग यांना नाचण्यामध्ये ना आनंद व्यक्त करण्यामध्ये काय फायदा? काय तुका म्हणे हरती दोष, तुका हरती दोष,
तुका म्हणे हरती दोष म्हणून आनंदाने करती घोष विठोबा रखुमाई कृष्ण कृष्ण
जन्मला दुष्टा चळका पसुडला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. मथुरेत जन्माय गोकुळात प्रागट्य रांगण्यापासून प्रभूच्या लीला किल्लारी बाबा चालू झाल्या. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळ्यानी बांधरी चरणी देती गाराणी यशोदे साजणी. काय केलं दैदूत भक्षुनता महालनी ये नवल केले साजणी कृष्ण आडवा वगैरे मध्ये आलं सगळं. पण यशोदा ऐकून घेईना बरं का. आई तुम्हाला तर अनुभव नाही प्रकाशराव. आई बाळ्याच्या बाजूने बोलत असते. कधी सगळ्या समर्थ नगरला त्रास देणारं तिचं पोर असू द्या, महिला तक्रारी घेऊन येऊ द्या, तर ती दरवाजावर उभी राहून त्याच महिलावर रागावते. तुम्हाला का लेकरं, तुम्हाला लेकरं, एक एकला 10-10 12-12 लेकरं, माझं एक नाही सापडत का? याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल तर समजावं ते सावत्र असेल. मग यशोदा त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता गाराने के गोकुळच्या गाराने, काय सांगता गाराने के गोकुळच्या गाराने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजीर वाहने गे, बाळ दिसतंय गोजीर वाहने, काय सांगता गाराने के गोकुळच्या गाराने, काय सांगता
वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळ गे आणि का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. सावळ्याचे म्हणा माझा गे गवणीत खेळ राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गज गे गोकुळच्या नारी. क्या बात है. आता तुम्ही एवढ्या मी एकटी तुम्हाला कशी पुरल एकटी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. न पुण्याचा गौरव आळगे ताशार घरा. पुण्याचा गौरव आळगे ताशार घरा. 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. 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 तुम्ही भाऊ जणी जाऊ दे राहू द्या वाटत. तुम्ही 12 घरच्या 12 गे. हे पहा आता 1ला 10 मिनिट कमी आहे त्यामुळे मला ऐकून घ्यायला वेळ नाही. काय असेल ते लेखी द्या मग पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर निवांत चर्चा करील. अहो लेखी कसं द्यायचं यशोदे का समुद्राची शाळी आणि पृथ्वीचा कागद जरी केला तरी तुझ्या कृष्णाच्या खोड्या लिहिता येणार नाही. लाडका कानाबाई लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे. लाडका कानाबाई तुझा तुला त्याच्या खोड्या किती सांगू काही लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू आटे. समुद्राची शाईन कागद पृथ्वीचा केला यशोदे तरी तुझ्या किसण्याच्या खोड्या लिहिता येणार नाही. असं आहे का. मग तोंडी सांगा पण 5च मिनिटात सांगा. एक आले पुढं आमच्या शेळ्या चोरीला जातात. गारठ्याचे दिवस म्हातार दारात घोंगडी पांघरून झोपलेलं. तुमच्या कृष्णानं सकाळी ताकाचा माठ आणून म्हाताऱ्यावर वतला. 9ला मेला म्हातारा. दारी झोपला होता म्हातारा. उलंडीला ताकाचा डेरा. दुसरी आली तुझं काय. आम्ही झोपडपट्टीत राहतो. तुमचा कृष्ण काल अग्नी घेऊन आला. आम्हाला म्हणला बाहेर निघा बाहेर निघा बाहेर निघा. आम्ही म्हटलं काय करायचं पेटवायचं आहे घर. घेऊन आला अग्न म्हणे घराशी लावीन. म्हणलं कृष्णा आमचं गरिबाचं घर पेटवल्यावर आम्ही राहायचं कुठं. देईन एक तोंडावर तू या बापाचं का घर. तिसरी आली तुझं काय. आमचे पोरं रात्रीचे झोपत नाही बघा. का टीव्ही बघत असेल. टीव्ही नव्हताच तेव्हा. रात्रीचे साप 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 करून झोपतून उठतात ना अंगणात पळतात. का तुमचा कृष्ण कुठून तरी मेलेले साप आणतो आमच्या खेळणाऱ्या लेकराच्या गळ्यात लटकवतो आणि बाकीच्यांना म्हणतो शंकरजी पहारे शंकरजी पहारे. मेले आणून या सर्प आणि आमच्या पोरा धावतो दर्प. बस अनेक प्रकारच्या तक्रारी. ऐसी ऐकता गाराणी यशोदा नैनी आले पाणी. मग
संतोषराव 11ला 8 मिनिट 1ला 8 कमी असताना माय रडू लागली. यशोदा नाही आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकोणी. असे कान धरले कृष्णानं. मम्मी ग, उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव असतो का नाही त्याच्यात बदल होत नाही प्रकाशराव. मराठी भाषेत म्हण आहे ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मेल्याशिवाय नाही, मेलं तरी जात नाही. स्वभाव ज्याचा जो स्वभाव आहे सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही त्या भाषेत. कर्पूर तिप्पे मिळतो तन्न वासन्न बिट्टी ते सांगा बरं. ननगे गोतीला मग असंच होते. मग हे कानडी भाषेत आहे. कर्पूर तिप्पेय मिल्टरनो तन्न वासन न बिट्टी ते. कापराला उकिरड्यावर फेका, सुगंध त्याचा स्वभाव जात नाही. आदत ना मिटे आदती आदत कबहू न जाय, उंट गिरा यदि कानन में काटा चुन चुन खाए. कोयला ना होत उजला 100 मन साबू लगाय. कोळशाला 100 मन साबणानं घासला तरी कोळसा पांढरा होत नाही. उलट मजा पाहायची असेल तर साबणाला काळं करतं ते. ज्याला म्हणतात स्वभाव. तसं आधी होता वाग्या, आधी होता आधी होता ज्याचा जो स्वभाव आहे तुझ्यात बदल होणार नाही किसन्या. मग गावात राहू नको. उद्या जाई गाना सवे के मोनी को 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 जाई गाना सवे के मोनी को जाई गाना सवे के मोनी को सबे के मोनी को सबे के मोनी को गावात राहू नको. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. दुसऱ्या दिवशी बरे का प्रकाशराव सगळ्या मित्रांना सांगितलं. बाहेर खेळत होते. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल. काय रे कृष्णा, आता आपण या गावात राहण्याच्या लायकीचे नाही. 3 दिवस झाले. आमची मम्मी खवळली. मी आता उद्या जाणार आहे. ते गोपाळ म्हणले तू गेल्यावर आम्हीच कशाला थांबतो. अरे मग तेच तर सांगायला आलो रे. उद्या सकाळी सगळे वाड्यावर या. सगळे गोपाळ आले. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ आणि जमा झाले. आता यशोदेनं काय केलं ते शिदोरी काठी घोंगडं बरं का प्रकाशराव. 12 वर्षात पदार्पण आहे रे राजा देवाचं. 12व्या वर्षात पदार्पण आहे. घोंगडं घेतलं, काठी घेतली मामा आणि देव निघाले ना. ती पाठमोरी आकृती मायनं पाहिली देवाची आणि माय ढसा ढसा रडली. इथं जेवढ्या मावल्या असेल ना मी त्यांच्या साक्षीनं बोलतो संतोषराव, कोण्याच आईची इच्छा नाही आपलं लेकरू आपल्यापासून दूर जावं. आईची काय इच्छा आहे, माझा दादा, माझा लेक, माझा राजा दिवसभरात एकदा तरी माझ्या डोळ्यानं दिसावा. या पलीकडे इच्छा नाही. तुम्ही पोट भरायच्या निमित्तानं जन्मगावातून शहरात येता. सर्वात जास्त दुःख मायला होत असते.
मी त्या दिवशी बोललो. आणि जर यात्रेच्या निमित्ताने गावात गेला परिवारासहित तर सगळ्यात जास्त आनंद आईला होतो. मुलगा सून नातवंड घरात प्रवेश करतात आणि माय काठी टेकत अख्ख्या खेड्यात गावात फिरते. त्याच्या वयाच्या जेवढ्या म्हाताऱ्या त्यांच्याजवळ डबडबल्या डोळ्यानं आनंदानं, नानी, आबाई, काकी, दादा आला, माझा लेक आला, 4 दिवस थांबणार आहे म्हणे. काय करून खाऊ घालून काय नाही असं होतं आईला 4 दिवस बरं का मामा. आणि 4थ्या दिवशी तुम्ही सामानाची आवराआवरी करताना तेव्हा माईकडे पहा, डोळ्याला धारा लागते तिच्या. जातंय वाटतं, आता कधी येईल कोणास माहीत, जातंय वाटतं. आणि तुम्ही जेव्हा मायच्या पायावर डोकं ठेवता तेव्हा माय तोंडावून हात फिरवून डबडबल्या डोळ्यानं, चालला का माझ्या राजा? हो आई. कधी येशील बाबा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल. हे बघ, नाही रजा मिळाली तर येऊ नको. हे पिकलं पान आहे, आता कधी गळून पडेल याचा नेम नाही बाबा. पुन्हा भेट होईल नाही होईल. माझी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे, कुठेही माझा दादा राहू दे पण सुखाचा राहू. याला माय म्हणतात. मी का सांगतो? अरे तुम्ही किती मोठा व्हा. मी त्या दिवशी बोललो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या आईला भेटायला जायचे. आई होती तेव्हा गुजरातमध्ये. ते दाखवलं होतं टी व्हीला. पांढरी साडी नेसलेली आई, सुरकुत्या पडलेली, दात नाही मुखात, चष्मा लावलेली माय आणि जॅकेट घातलेले पंतप्रधान चिकटून बसले. मायलेकर आहे, बाकड्यावर चिकटून बसले. आईनं फुलपात्रभर पाणी दिलं. संतोषराव साहेबानं पाणी घेतलं पण शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं. जसं गालावर पाणी उतरलं मायनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं साहेबाचं. तोंड पुसता येत नाही का त्यांना? पंतप्रधान आहे ना भारताचे. अरे पंतप्रधान भारताला आहे पण मायला लेकरू आहे. तसं मी का सांगतो? सगळ्या जगाचा सांभाळ करणारा भगवान कृष्ण आहे. पण त्याच्या पाठीकडे पाहिलं, पाठमोरी आकृतीन माय रडू लागली आणि रडून सगळ्या गोपाळांना सांगू लागली, सांभाळा मुरारी, प्राण माझा, सांभाळा मुरारी, प्राण माझा. खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. बरं का पोरो, जन्माला आल्यापासून अनेक विघ्न याच्यावर आली. आता तुमच्या सोबत रानात पाठवते. पण काय आई साहेब, ऋततील काटे सांभाळा, प्रकाश महाराज खूप पर्जन्यमान. गाय उभ्यानं गवत तोडायच्या, रवंत बसायच्या, जेवायला यायचे नाही रे. शिदुऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. एका गोपाळानं झालं, देवा 3-4 दिवस झाले, आता खेळण्यात काय मजा आहे. मग सर्वानुमते निर्णय झाली आता वेळ म्हणती अनाशी खाली आता वेळ, खाली आता
कळाले अवघे गोपाळ झाले आता वेळ म्हणत्याना सिधोऱ्या खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटान सर्वांच्या मध्यभागी उभं राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. या श्लोकानंतर दहीहंडीचा कार्यक्रम प्रकाश महाराजच्या हस्ते होईल. सेवके करावे सांगितले काम ऋतू पण कामा नाही. त्याच्यानंतर आरती होईल. आरतीला सुद्धा कोणी उठणार नाही आणि मग निवेदक निवेदन सांगतील त्यानुसार पुढचा कार्यक्रम मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल. अजिबात हालचाल करायची नाही. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेद कक्षे वामे पाणव मसून कवलं तद्भुषु तिष्ठन्मध्ये सुपरिसुर्दो हासन ईश्वरलोके मिच्छन्ति भुजेत्ने भुग्बालके कुंडली गौरी विठ्ठल श्रीनादेव देवा कंटाल कृष्ण स्वामी आला प्रकाशराव चौरे थांबा. आता बरोबर झालं. ते आरती इथंच ठेवा आहे. इथूनच करायची. मायेवर कोणी बोलू नका. बकवास वाजवू नका. टाळ वाजवू नका. फक्त आता संधी समाजाला सर्वांनी हात वर करा. आरती पाठ आहे सर्वांना. एका तालात म्हणायची. आता पंढरपुरात आहो समजा. विश्व ब्रह्मती केले आरती तुकारामा स्वामी राघवे स्वामी तु पिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा तुळशी उगवल्या रक्त सांडले घेते धावून आले देव दिले अभय. ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्तीच्या रचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा झाले लोडांगण वंदन चरण जोडान पाहि बरोबर तुझे भावी माझ्या ज्ञानदेव तुकाराम
त्याची सांगता समारोप म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा, वारकरी संप्रदायाचं वैभव, आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं वैभव असणारे हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय महाराष्ट्रातले तुलसीदास म्हणजे आमचे गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक बाबांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी संपन्न झालेली आहे. काल्याचं कीर्तन झालेलं आहे. खरं म्हणजे बाबांचं वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान आहे की आळंदीमध्ये सुद्धा आम्ही ज्यावेळेला शिकायला होतो त्यावेळेला इथं सगळे उभे होते. या सगळ्यांना त्या काळामध्ये सुद्धा बाबांनी स्वतः स्वखर्चातून भाजी वाटण्याचं काम बाबा करायचे. कारण मधुकरी असायची, सकाळी मधुकरी मागितली की भाजी खराब व्हायची, भाकरी राहायच्या पण भाजी नसायची. त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातले आमच्या वयाचे कीर्तनकार आळंदीमध्ये होते, त्यांना जीव घालण्याचं काम बाबांनी केलेलं हे लक्षात ठेवा. आणि आजसुद्धा आपण आळंदीमध्ये गेलात तर ढोक महाराज पैसे घेतात पण काय करतात माहीत नाही आपल्याला. आळंदीमध्ये जोग महाराजांचं त्या ठिकाणी मंदिर जे बांधले ते स्वतः बाबांनी खर्च करून मंदिर बांधलेलं हे लक्षात ठेवा. पण बाबांना कुठं सांगण्याची अपेक्षा नाही, ते सांगत नाहीत की आपण केलेलं पुण्य सांगू नये स्वतःच्या तोंडानं. म्हणून बाबाचं आम्हाला माहिती, मी कीर्तनकार झालो त्यावेळेला पहिली कॅसेट बाबांचीच ऐकलेली, कीर्तनकार झालो तो आपुलिया हिता जो असे जागतात त्याच्यावर. आणि मी एकटाच नाही तर असे कितीतरी कीर्तनकार आहेत की बाबांच्या नुसते शैली घेऊन की हजारो कीर्तनकार त्या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरतात. संप्रदायामध्ये फार मोठं योगदान आहे. खरं म्हणजे त्यांच्या तोंडावर मिसळता त्यांची स्तुती करणं बरं नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये नैष्टिक ब्रह्मचार्य बाळगून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे त्या नियमामध्ये कीर्तन म्हणजे बाबांचं 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिट जास्त नाही, आणि इकडं तिकडं नाही, फुकटच्या गप्पा नाहीत. आपला वारकरी संप्रदायाला जसे शोभेल त्या पद्धतीनं बाबांचं कीर्तन असतं. आमच्यासाठी आदर्श आहेत, वारकरी संप्रदायासाठी आदर्श. आता जवळजवळ बाबांचं वय, बाबा आता 70च्या घरात गेलं ना बाबा, 71 लागलेलं आहे. एकच विनंती आहे की आमच्या डोळ्यात एकत बाबांची आळंदीमध्ये शताब्दी आम्हाला करायला मिळावी एवढं आमचं माऊलीकडं मागणं आहे की 100 वर्ष बाबांना आयुष्य मिळावं आणि बाबांनी संप्रदायाची सेवा करावी. या बडे परिवाराच्या वतीनं खूप खूप कोटी बाबांचे खरं म्हणजे आभार मानणं योग्य नाही. 100वी मिसाळताई म्हणतात, भगवान बाबाच्या कुळातल्या आहेत मिसाळताई, आपल्याला परिचय. आणि 100वा शताब्दी आळंदीमध्ये व्हावी आणि अमृत महोत्सव संभाजीनगरमध्ये व्हावा अशी मिसाळताईंची इच्छा आहे आणि नक्की होणार आहे, त्यामध्ये तिळभर शंका नाही. बडे परिवाराच्या वतीनं या सगळ्यांचे आभार मानतो. या 3 दिवस नारायण महाराज खिल्लारी गुरुजी, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण सदानंदजी महाराज कडुळे, मृदंगाचार्य शत्रुघ्न महाराज पठाडे आणि वारकरी शिक्षण संस्थे उमेश महाराज ठोंबरे, त्यांच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी मंडळी, आमचे माऊली महाराज गीते हेवरखेडेकर तेही उपस्थित आहेत, कैलास महाराज पवार तेही उपस्थित आहेत, चौरे महाराज तेही उपस्थित आहेत. या सगळ्यांचे, परमेश्वर महाराज सोजे तेही आहेत, या सगळ्यांचे मी बडे परिवाराच्या वतीनं आभार मानतो. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही आमचा नितीन आहे, जे हो गंगेश्वर भाऊ आहेत, त्यांचं सगळ्यांचंही मी आभार मानतो. काल मिरवणुकीला आपण बाबाच्या सहकार्य केलं त्याबद्दलही मी आपले आभार मानतो. प्रल्हाद महाराज वाघ तेही आले, त्यांचंही आभार. आपल्या सगळ्यांचं बडे परिवाराच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कमी जास्त झाला असेल तर तुम्ही क्षमा करावी आणि पुढच्याही वर्षी यापेक्षा मोठा उत्सव या ठिकाणी होणार आहे असं मला साहेबांनी सांगितलेलं आहे आणि नक्की होणार आहे, तिळभर शंका नाही. त्यानंतर साऊंड सर्व्हिस तेच घेणार होतं आमचे सोमनाथ भाऊ हिवाळे यांची माईक सिस्टीम आहे. अचानक आपण त्यांना बोलवलं आणि अंकुश दादानं या ठिकाणी सुंदर ऑपरेटिंग केली. मनापासून धन्यवाद तुमचे, आभार. टाळी वाजून या ठिकाणी कंडारीकर मंडळी आवर्जून उपस्थित आहेत, माता भगिनीही यायच्या कथेला, त्यांचेही मनापासून आभार मानतो. सगळ्यांचे बडी परिवाराच्या वतीनं आभार. आणि आता महिला मंडळाची त्या ठिकाणी पंगत होईल. किरण महाराज राहिले आमचे सानप, नाशिकवरून आलेत विनेकरी, बरोबर आहे की नाही, त्यांचंही त्या ठिकाणी आभार मानतो. कॅमेऱ्यावाल्याचंही सगळ्याचा आभार आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करून महिला मंडळाची पंगत या ठिकाणी पहिली होईल आणि पहिली महिला मंडळाची पंगत होईल. घेतलं